तू कुठे भाजी विकत होतास, कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलं याची माहिती, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल, तू कोणाचा बंगला बळकावला हे देखील माहिती, जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। आंदोलन आमच्या गावात, लोक आमचे, मंडप आमचा, मग कट कोणी रचला, आमच्यावरील हल्ल्याचं उत्तर आजही सरकार देऊ शकलं नाही, जालन्यातील लाठी हल्ल्यावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा। सभांना गर्दी करा पण कोणाला इजा होऊ देऊ नका, काळजी घ्या म्हणून जरांगेंचं समर्थकांना आवाहन, त्र्यंबकेश्वर दौऱ्यादरम्यान जखमी समर्थकांची जरांगेंकडून विचारपूस। त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या मराठा कुणबी नोंदी, मनोज जरांगेंकडून नोंदींची पाहणी, 22 ते 23 खोल्या नोंदी असल्याची मंदिर प्रशासनाची माहिती। राज्य सरकारनं पुरातन मंदिरांकडे असणाऱ्या नोंदींचा शोध घ्यावा, त्र्यंबकेश्वरमध्ये नोंदींची पाहणी केल्यानंतर मनोज जरांगेंची मागणी। नाशिकमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत, त्रिमूर्ती चौकात जरांगेंकडून शिवरायांना अभिवादन। आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत सुनील प्रभूंवर सरबत्ती, 21 जूनच्या व्हीपवरून शिंदे गटानं घेरलं, सुनावणीच्या संथगतीवरून अध्यक्षांची नाराजी। 5 राज्यातील पराभवाच्या भीतीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई, खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। राहुल गांधींच्या मोदींवरील टीकेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधींची जयंती, भारत जिंकला पाहिजे होता, मात्र भारताचा पराभव झाला, मग खरी पनोती कोण, नितेश राणेंचा राहुल गांधींना सवाल। प्रफुल्ल पटेलांविरोधात शरद पवार गट आक्रमक, पटेलांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करा या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं घेतली उपराष्ट्रपतींची भेट। मराठा महासंघ आणि जाट महासभेची युती, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा, जाट, पाटीदार इत्यादी समुदायांकडून संसदेच्या अधिवेशन काळात आंदोलन करण्याचा निर्णय। वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत सहभागी होण्याची शक्यता, शरद पवार समावेशाबाबत अनुकूल असल्याची माहिती। शरद पवारांच्या वाढदिवसाला नागपुरात इंडिया आघाडीची सभा, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळेंसह राज्यातील काँग्रेस नेतेही राहणार उपस्थित। शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबतचा अहवाल सरकारला सादर, बक्षीस समितीकडून अर्थमंत्री अजित पवारांकडे अहवाल सुपूर्द, महाराष्ट्र राज्य पेन्शन समन्वय समितीची पाहणी। अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आमदार अमोल मिटकरींनी घेतली नीलम गोऱ्हेंची भेट, पीडित मुलीचा खटला जलद गतीनं न्यायालयात चालवण्याची मागणी। ठाकरे गटाचे नेते महेश सावंतांचा चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, स्मृतीस्थळावरील राड्या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रात मुली आणि सुनेचं नाव आल्याप्रकरणी भाष्य करण्यास माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा नकार, न्यायालयात लढाई सुरू असल्यामुळे काहीही बोलणार नाही, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात तणाव, हडलगे गावात विनापरवाना उभारलेला महाराजांचा पुतळा प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात हटवला। अजितदादांच्या बैठकीत जरांगेंच्या राजकीय नेत्यांबाबतच्या भूमिकेवर चर्चा, अजित पवारांकडून आमदारांना आरक्षण आणि जरांगेंबाबत जपून बोलण्याचा सल्ला। छगन भुजबळांनी 12 बलुतेदारांना साथ द्यावी, राज्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची ओबीसी आणि मराठा नेत्यांना भावनिक साथ। जनगणना करण्याचं काम जाणून बुजून राज्य सरकार केंद्राला सांगत नाही, मूळ मुद्दे बाजूला ठेवून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण केला जातोय, नाना पटोलेंचा सरकारवर आरोप। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी, भंडाऱ्यात बोलताना नाना पटोलेंचा राज्य सरकारवर आरोप। मनसेच्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती, आरक्षणाच्या वादात न पडण्याचा नेते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला, आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश। मराठी पाट्या करा नाहीतर मनसेचा खळखट्याक, मराठी पाट्यांसंदर्भात मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा, चेंबूर परिसरात लागले मराठी पाट्यांबाबत अल्टिमेटम देणारे बॅनर्स। मुख्यमंत्री शिंदे 23 नोव्हेंबरला राजस्थान दौऱ्यावर, शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गुढा यांच्या प्रचारासाठी शिंदे जाणार असल्याची माहिती। आदित्य ठाकरे उद्यापासून 2 दिवस कोकण दौऱ्यावर, ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात आदित्य ठाकरे बैठका घेणार। समृद्धी महामार्गावर अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवली जाणार, MSRDCचा निर्णय। वन विभागातील वृक्ष लागवड आता मनरेगाच्या माध्यमातून होणार, केंद्र सरकारकडून 270 आणि राज्य सरकारकडून 170 रुपये असे मिळून एकूण 440 रुपये प्रतिदिन मजुरी मिळणार।
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन कंपनीची 752 कोटींची मालमत्ता जप्त. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची कारवाई. यंग इंडियन कंपनीत राहुल गांधींचे 38% शेअर. मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा. पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे हवेमध्ये सुधारणा. मात्र बीकेसी आणि कलानगरमध्ये हवेची गुणवत्ता जैसे थेच. म्हाडाच्या घरांच्या सोडतीत प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा मुंबई गृहनिर्माण मंडळाचा मानस. म्हाडाचा राज्य सरकारला प्रस्ताव मंजूर झाल्यास 1 वर्षाच्या मुदतीची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार. धूळ प्रतिबंधक उपाययोजना न केल्यामुळे कल्याण डोंबिवलीतील गृह प्रकल्पांना कामे थांबवण्याच्या नोटिसा. महानगरपालिकेची कारवाई. मुंबई शहर आणि उपनगरातील हॉटेल्सवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर. तपासणीनंतर 180 हॉटेल्सना नियमांचं पालन करण्याची नोटीस तर 20 हॉटेल्सना बंदीची नोटीस. शंकरा नेत्रालयाचे संस्थापक डॉक्टर एस बद्रीनाथ यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर हल्ला. या प्रकरणी निलंबित प्राध्यापकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल. प्राध्यापक संजय जाधव पोलिसांच्या ताब्यात. भिवंडी महापालिकेच्या शिक्षकांचं आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यश. मिस्टर युनिव्हर्स 2023 मध्ये रौप्य पदकाची कमाई. पालघर शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बॅनर्स. याकडे नगर परिषदेचं दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नागपूर मेट्रोच्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता. आरक्षण डावलून नोकर भरती. अजित पवार गटाचे प्रशांत पवार यांचा आरोप. ड्रग्ज माफियांवर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. नाशिकच्या ड्रग्ज रॅकेटवर मोक्का अंतर्गत कारवाई. 11 आरोपी अटकेत. इतर 4 शोध सुरू. 115 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांकडून लातूरमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई. एमबी ऍक्टच्या 188 केसेस दाखल तर 1,37,000चा दंड वसूल. पालघरच्या सरावली ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाच्या निवडीवरून भाजप शिंदे गटात वाद. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. धुळे सोलापूर महामार्गावर जामखेडा फाटा इथं धनगर समाजाचं आंदोलन. टायर जाळून नोंदवला निषेध. नागपूर सुधार प्रन्यास म्हणजे एनआयटीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी. 4 महिने होऊनही कारवाई न केल्यानं एनआयटीच्या मुख्य कार्यालयात मनसेकडून आंदोलन. शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्शी, दर्यापूर आणि चांदूर बाजार शहर बंदचं आवाहन. आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी दर्यापूरमध्ये बंद. दुकानं बंद करण्यावरून बाचाबाची. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद टळला. विविध मागण्यांसाठी भाजपच्या माजी नगरसेविका अक्षरा लहानेंचं अमरावतीत उपोषण. कोणताही तोडगा न निघाल्यानं उपोषणकर्त्यांकडून परतवाडा ते अमरावती मार्गावर चक्काजाम आंदोलन. पालघरमधील विक्रमगड इथे आदिवासी संघर्ष समितीचा रास्ता रोको. आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचा उमेदवार अट्टल घरफोडे असल्याचं उघड. या प्रकरणी एकाला अटक. 10 लाख रुपयांच्या सोन्यासह 1 कार आणि मोटरसायकल जप्त. शनी शिंगणापूरच्या शनी मंदिरात जाणारा भुयारी मार्ग आजपासून भाविकांसाठी खुला. या मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारावरील रस्त्यावर होणाऱ्या वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार. धुळे जिल्ह्यातील 28 महसुली मंडळात दुष्काळी सवलती लागू. दुष्काळी सवलतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. नंदुरबारच्या रबी हंगामातील ज्वारीचं पीक धोक्यात. 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील ज्वारी पिकावर अळीचा प्रादुर्भाव. राज्यातील कृषी सेवा केंद्राकडून 5 डिसेंबरपासून 5 नवीन कायद्याच्या विरोधात बेमुदत बंदची हाक. राज्य सरकार 5 नवीन कायदे लादण्याच्या विचारात. कृषी सेवा केंद्र संचालकांचा आरोप. कोकणात मोठ्या संख्येनं सिगल पक्ष्यांचं आगमन. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर सिगल पक्ष्यांचे थवे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.